मित्रांनो, मला अजितदादाचं खरंच आश्चर्य वाटते. अजितदादा जेवढं बोललेत तेवढं खरं झालेलं आहे. ते म्हणले राजकारण वंगाळ असतं, राजकारण उतरू नका, उद्योगधंदा करा. बघा, आणि ते गेले. त्यांच्या मॅडम राजकारण सेमच राजकारण वंगाळ असतं. ते आल्या वरून ज्या नदीची पाहणी केली त्याच नदीमध्ये त्यांची अस्थी ही केली, टाकली. परत ते म्हणले गिरीश बापट गेले, तुम्ही लगच्या लगेच राजकारण करायला लागला, तुम्ही मीच खासदार म्हणायला लागला, त्याला कमसे कम 12 दिवस तरी होऊन द्या. पण त्यांच्याच वेळेस 12 दिवस बी होऊन दिले नाहीत. ते म्हणले राजकारणात पडण्यापेक्षा उद्योगधंदा करा. उद्योगधंदे त्याची पूर्ण ऑलरेडीच आहे ती. ते म्हणले मला इमानातून भ्या वाटते या, आणि इमानातच त्यांचं अपघाती निधन होते. परत ते बोलतात कुणापाशी हे घातपात होऊ शकतो. तेच झालं. वरून म्हणतात इमानाचं पायलट बदललं, सगळं बदललं, हे कसे शक्य झालं. आणि दादा गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होते. ही एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. म्हणजे परिवाराला दुःख बीक काय आहे का नाही ह्या गोष्टीचं. पूर्ण महाराष्ट्राला दुःख पडलंय, पण त्यांच्या परिवाराला नाही. अहो, आम्ही बी आमचा ऑफिस ही बंद ठेवलं होतं दादांसाठी कमसे कम 2 दिवस. आम्ही कुठल्या पक्षाचे नव्हते, काय नव्हते, पण मनाला एक हळहळ वाटत होती त्या व्यक्तीबद्दल. पण त्यांनी जेवढं बोलले ते सगळं खरं झालेलं आहे. हे कसं काय. ते 24 तारखेच्या भाषणामध्ये म्हणतात, बाबारो, काळाच्या पुढं काही चालत नाही, सगळ्याला जायचे, एक दिवस आम्हालाही जायचे, पण ही धरती इथंच राहणार आहे. पण 4 दिवसाने हे असं होते. परत लोकांची चर्चा सुरू झाली, ही घातपात आहे का काय आहे. आणि वरून त्यांच्याच पक्षाला काय पडली होती एवढी तिघा चौघांना की लगच्या लगेच उपमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. काय असं झालं असतं. 12 दिवस थांबलं असतं तर काय झालं असतं. हा पूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न, पूर्ण महाराष्ट्राला. त्यामुळेच लोकांना वाटते अजितदादाबरोबर खरोखरच घातपात तर नाही झाला ना. हे मला एकट्याला पडलेला प्रश्न आहे ना, हे ऑल महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आणि ह्याच्यातून एवढं दिसून आलं, तुम्ही किती पैसा कमवला आहे, किती धन दौलत कमवली, किती काय कमवले, त्याला काही मान्यता नाही. तुम्ही गेल्यानंतर सगळं सोडून जाणार आहे, काहीच घेऊन जाणार नाही. ह्या जीवनामध्ये एकच सत्य आहे, तुम्ही आहे तोपर्यंत माणसं बी कमवा, जीवन बी कमवा. जीवन कमवा म्हणजे समजलं, चांगलं जगून घ्या. त्या अजितदादाकडं काही नव्हतं. धन होती, दौलत होती, सर्व काय होतं. शौहरत होती, इज्जत होती, पद होतं, प्रतिष्ठा होती. पण माणूस गेल्यावर कोण कोणाचं नसतं हे क्लिअर आहे.
मित्रांनो, आणि वरून बघा ना, विमान जळून खाक झालं पण कागदपत्र जळली नाहीत ती. मला विचार करा, त्या नुसत्या धुव्यानं कुठं उडून गेली असती कागदपत्र, कागद तिथंच राहिली. ही म्हणजे थोडंसं विश्वास बसत नाही ह्या गोष्टीवर, पण हे खरं आहे. काही ना काहीतरी असं तथ्य आहे जे की दडलेलं आहे. आणि खरंच दादाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी खरंच पूर्ण चौकशी झाली पाहिजे. ठीक आहे, मला तरी एवढंच वाटतं बाबा. सगळ्या बोललेल्या गोष्टी जशा घडून येते तसं घडलेलं आहे सर्व. जसं आपण म्हणतो नाही, व्हायच्या आधी दिसतं ना एखाद्या व्यक्तीला सेम टू सेम, पण एवढं सत्य तत्वत कशी होऊ शकते? प्रत्येक भाषणामधली तीच लेवल, तीच ही, आणि त्यांच्या संग तसं होणं. विषय फार गंभीर आहे. बघा, बरोबर आहे का चुकीचं तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. प्रत्येक गोष्ट ती बोललेत भाषणाच्या आधी, तसंच झालेलं आहे. जय हिंद.